यशोदा माता बांधून बांधून थकली, 2 बोट रस्सी कमी पडायची, देवाच्या कमरेपर्यंत यायची, 2 बोट कमी पडायची. कितीही रस्सी घेतली तरी 2 बोट रस्सी शिल्लक म्हणजे कमी पडायची. हे 2 बोट म्हणजे नेमके काय, याचा लाक्षणिक अर्थ काय आहे? किती वेळ रस्सी बांधून रस्सी 2 बोट कमी पडते, याच्या पाठीमागं आमच्या संत महात्म्यांनी कारण दिलं. 2 बोट का कमी पडत होते रस्सी? एक भक्ताचा परिश्रम हे एक बोट, आणि दुसरं भगवंताची कृपा हे दुसरं बोट. हा, भक्तांनी परिश्रम केला पाहिजे एक बोट, आणि देवाची ही कृपा असली पाहिजे हे दुसरं बोट. 2 बोट रस्सी कमी पडत होते. खूप आणण्याचा प्रयत्न केला, खूप प्रयत्न केला, पण प्रयत्न करता करता थांबली नाही. आता देव भेटत नाही म्हणून देव धर्म सोडून द्यायचा. ऍक्सिडेंट झाला, घरात कोणीतरी गेलं, आम्ही इतका देवदेव करतो, इतका परमार्थ करतो, आमच्याच नशिबाला असं घडतं. आपण बघतो व्यवहारामध्ये जे लोक जास्त धार्मिक आहेत, पारमार्थिक आहेत, त्यांच्या जीवनात संकट येताना दिसतात. महाराज, आम्ही रोज कथेला येतो, रोज देवपूजा करतो, ज्ञानेश्वरी वाचतो, आळंदी पंढरपूरला जातो, नामस्मरण करतो, विठ्ठल जप करतो, गजानन महाराजांच्या आरतीला येतो, आणि आमच्या जीवनात संकट येतात. आणि हा बहादर दर दिवशी दारू पिऊन येतो. हा बहादर या घरात, या परिवारात कधी देवाचं भजन होत नाही, आणि या परिवाराची एकावर एक बिल्डिंग, हा बंगलेच्या बंगले, यांची प्रगती, आणि आमचं रोज कोणी ना कोणीतरी बिमार पडतंय, काही ना काहीतरी आघात येतात. तुम्हाला एक सांगू, त्यांच्या बिल्डिंगी चढतात ते त्यांच्या मागच्या जन्माच्या पुण्याईनं चढतात. आणि तुम्हाला असं वाटतं मी एवढा परमार्थ करून माझ्या जीवनात संकट येतात, ते काय येतात? कारण की तुमचं मागच्या जन्मातलं काहीतरी पाप असतं, ते पाप या जन्मात नष्ट होतं आणि पुढचा जन्म तुमचा चांगला होतो, याच्याकरता ते संकट येतात. म्हणून या संकटाला डगमगायचं नाही, हसून त्या संकटावर मात दिली पाहिजे. देवाचं नामस्मरण करत करत ते संकट नष्ट होत असतात. म्हणून देवाला कधी सोडायचं नाही, आपला परिश्रम कधी कमी पडू द्यायचा नाही. आपल्यावर संकट येतात ते आपलं पाप धुवून काढत असतात. तो का म्हणे, पापे येती रोगाच्या रूपे. तुम्हावर रोग राहील, तुमच्यावर बिमारी येतील, तुम्हाला बीपी, शुगर, कॅन्सर सारखे रोग जर झाले, समजायचं आपलं काहीतरी पाप आहे. ते पाप या जन्मात या बिमारीने नष्ट होणार आहे. रोगाच्या रूपानं पाप येत असतात आपल्या जवळ. म्हणून आपल्याला कुठलंही संकट आलं तरी देवाला सोडायचं नाही. आपला परिश्रम कधी कमी पडता कामा नये. म्हणून भक्ताचा परिश्रम आणि सोबतच भगवंताची कृपा असावी लागते. ज्याच्यावर कृपा आहे तोच इथे येऊन बसतो. ज्याच्यावर कृपा नाही ते घरी मॅच बघत बसतात, घरी मोबाईल बघत बसतात, तिकडे टाइमपास करत बसतात. नाहीतर इथे जे बसलेले आहेत त्या बसल्यांकरता सांगेन, आपणच का इथे आलो, आपल्यालाच का बुद्धी इथे येण्याची झाली? कारण की भगवंताची आपल्यावर कृपा आहे. देवाने आपल्याला एवढा मोठा देह दिला, त्या देहाचं काहीतरी कल्याण व्हावं म्हणून आपण इथे येऊन बसतो, त्याच्या कृपेमुळे येऊन बसतो. कृपा की न होती जो आदत तुम्हारी, तो सुनी रहती अदालत तुम्हारी. कृपा की न होती जो आदत तुम्हारी, तो सुनी रहती अदालत तुम्हारी. देवाची कृपा करण्याची सवय नसेल तर आपण इथे आलो नसतो. देव कृपा करतो म्हणून आपण इथे आलो. यशोदा मातेनं कृष्ण परमात्म्याला उखळाला बांधलं, त्याला ओलुखल्लीला म्हणतात. जे 2 बोट कमी पडत होते, भगवंताला दया आली. कारण की तो दयाघन आहे, तो कृपाळू आहे, तो भक्तवत्सल आहे. भगवंताला दया येते महाराज. आणि मग यशोदेनं उखळाला बांधलं. यशोदा माता घरी निघून गेली. कृष्ण परमात्म्याने दिला त्या उखळाला फरफटत 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 विमलार्जुन नावाचे 2 झाडं होते. त्या विमलार्जुनाच्या झाडाच्या आड उखळाला आणलं आणि आपण उखळाला झटका दिला, आणि त्या झटक्याने जे 2 भले मोठे झाडं होते विमलार्जुन नावाचे, ते धाड दिशी जमिनीवर पडले, आणि त्याच्यातून 2 देव प्रगट झाले. त्या देवाचं नाव आहे नलकुबर.
आणि मणिग्रीव हे गंधर्व होते, कुबेराचे पुत्र होते. हे दोघं जण त्या विमलार्जुन नावाच्या 2 वृक्षातून, ज्यांच्या गळ्यामध्ये रत्नजडित हार आहे, सोन्याचा मुकुट आहे, पितांबर नेसलेलं आहे, ज्यांची सुवर्णमय कांती आहे, असे 2 मणिग्रीव आणि नलकुवर हे 2 कुबेर पुत्र प्रगट झाल्यानंतर भगवंताला त्यांनी नमस्कार केला, भगवंताला दंडवत केलं आणि भगवंताची स्तुती केली. वाणी गुणानुकथने श्रवणो कथाया हस्तौ च कर्मसु गुणस्तव पादयोर् स्मृत्या शिरस्तव निवास जगत्प्रणामे दृष्टि सतां दर्शने भगवंता, आज तुमच्या कृपाशीर्वादामुळे आमचा उद्धार झाला. आम्ही कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आज तुमचं दर्शन आम्हाला घडलं. हे 2 जण नलकुवर कोण होते? हे कुबेराचे पुत्र होते. हे कशामुळे झाड होऊन पडले याचा इतिहास भागवत सांगतो. मागच्या जन्मामध्ये हे एका सरोवरामध्ये नग्न होऊन स्नान करू लागले. सोबत अप्सराही होत्या. अप्सरेंसोबत जलक्रीडा करता करता मध्येच नारदजीचं आगमन झालं. आकाश मार्गाने नारद चालले असताना नारदजी त्यांच्या जवळ आले. अप्सरा तर सरोवराच्या वर आल्या, कपडे गुंडाळले, कपडे घातले अप्सरांनी. पण हे जे 2 जण होते हे तसेच नग्न अवस्थेमध्ये नारदजीच्या समोर आले. राग आला नारदाला. अरे तुम्ही तुमच्या ऐश्वर्यामुळं, कुबेराचे पुत्र होते, तुमच्या ऐश्वर्यामुळं, तुमच्या श्रीमंतीमुळं मदमत्त झालात. जा, मी तुम्हाला श्राप देतो. मी नारद आहे, मी महर्षी आहे, मी देवर्षी आहे. लाज वाटत नाही माझ्यासमोर नग्न अवस्थेत यायला? अप्सरांकडे बघा, त्यांनी कपडे घातले आणि तुम्ही माझ्यासमोर अशा अवस्थेत आला. जा, तुम्ही जडासारखे माझ्या पुढे आलात ना, तुम्ही जड होऊन पडा, तुम्ही झाड होऊन पडा. त्या दोघांनी हात जोडले. मुनिवर, आमचं चुकलं. आमच्या डोळ्याला आमच्या ऐश्वर्याची पट्टी बांधली होती म्हणून आमच्याकडून चूक घडली. आम्हाला क्षमा करा, आम्ही चुकलो. आम्हाला काहीतरी उशाप द्या, आमचा उद्धार झाला पाहिजे. नारद म्हणतात, ठीक आहे. संत दयाळू असतात, संत कृपाळू असतात. संत हृदय नवनीत समाना. नवनीत म्हणजे एखाद्या माखणसारखं, दयासारखं संतांचं मन असतं महाराज. दया आली नारदाला, उशाप दिला. जा. द्वापर युगामध्ये भगवान कृष्ण परमात्मा ज्यावेळेस उखळाची लीला करेल, तिला उलुखल लीला म्हणतात. त्या उलुखल लीलेमध्ये भगवंत तुमचा उद्धार करेल. आज तेच 2 जण जे झाड होऊन पडले होते, नलकुवर आणि मणिग्रीव, विमलार्जुन नावाच्या झाडामध्ये आलेले होते. दोघांनी शरीर धारण केलं आणि भगवंतांनी त्या दोघांचा उद्धार केला. बालकृष्ण लाल श्री कृष्ण कन्हैया. नंद बाबाजी दोन्ही झाडं पडताना दिसले. आवाज आला नंदजीच्या कानावर, यशोदेच्याही कानावर आवाज आला. कसले भलते संकट यायला लागले. जेव्हापासून गोकुळात राहायला आलो तेव्हापासून आपल्यावर संकटच यायला लागले. नाना प्रकारचे राक्षस, पूतना मावशी आली, अगासूर आला, बकासूर आला, नाही ते असुर आले. हे झाड उडमळून पडलं. बरं तर बरं, नाही तर माझ्या मुलाच्या अंगावर पडलं असतं तर कमी जास्त झालं असतं, बरं वाईट झालं असतं. म्हणून आता इथे थांबायचं नाही. आता माझ्या नंदबाबांनी सगळ्यांना सांगितलं, आता एक काम करा, आपल्या घरचा सगळा पसारा बैलगाड्यामध्ये भरा आणि आपल्याला सगळ्यांना आता हे गोकुळ सोडून द्यायचंय आणि वृंदावन मध्ये राहायला जायचंय. माझे नंद बाबा सगळ्या गोपाळांना वृंदावन मध्ये घेऊन आलेले आहे. हा, त्या वृंदावनचं काय महत्व आहे? वृंदा कशाला म्हणतात? वृंदावन में बाकी बिहारी, वृंदावन में बाकी बिहारी, ओढ़े बैठो कावड़ियारी, ओढ़े बैठो कावड़ियारी, तुझे वही मेरे बिस्वा मन चल रे, मन चल रे बाबा दादा 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 मन चल रे बाबा दादा
राधा गाए हो राधा राधा गाए श्यामा श्यामा गाए हरी बोल राधे राधे गाए श्यामा श्यामा गाए मन चल रे बाबा राधा हो राधा राधा गाए मन चल रे बाबा हो राधा राधा गाए श्री राधे मन चलो रे वृंदावन धाम राधे राधे गाए वृंदावन में काय आहे वृंदावन डोळ्यासमोर चित्र आणा वृंदावनला कोण कोण गेले हात वर करा वृंदावन कोण कोण पाहिलं वा 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 बाकीचे काय अफगाणिस्तानातून आले हा? पहा कधीतरी अरे आपला काय फायदा आहे आपल्या तीर्थयात्रा आपण केल्या पाहिजे वृंदावन पहा कधी माणूस कधी जाईल सांगता येत नाही हा म्हणजे कथा झाल्यावर घरी नाही मध्ये कधी माणसाचं मरण येईल सांगता येत मरण्याच्या अगोदर एकदा तरी वृंदावन पहा अयोध्या पहा काशी पहा प्रयाग पहा पंढरपूर पहा जा ना थोडे पैसे खर्च करा ना काय इतका अरे तुम्ही जर मी खरंच सांगतो तुम्ही एका वर्षाच्या जवळपास 12 तरी साड्या घेता की नाही एका वर्षात 12 साड्या तरी असतात मी तर असं म्हणतो आम्ही एक वर्ष जर साडी घेतली नाही महिन्याला साडी घेतली नाही तर फक्त एक वर्ष नाही 6 महिन्याच्या साड्याच्या खर्चात आपलं दरवर्षी एक तरी क्षेत्र होतं एक तरी तीर्थक्षेत्र होतं हा म्हणून इतका पैसा खर्च करतो आपण स्वतःच्या साड्याला दागिन्याला संसाराला पण तीर्थयात्रा करत नाही कधीतरी गेलं पाहिजे तीर्थयात्रेमध्ये महाराज आम्ही असं पाहिलं एका बाईने इतक्या साड्या 4 कपाटं भरली होती 4 कपाट आता करायचं तर करायचं काय ती बाई मेली आता या साड्याचं काय करायचं मग त्या साड्याचं फुकून दिलं काय करावं इतक्या साड्या द्याव कोणाला गरीब पण साधी साडी घेत नाही आता गरीबीतली बाई असली तरी तिला 500च्या वरची साडी आवडते हा म्हणून आंधनात देताना 200च्या खालची साडी आता चालत नाही तुमच्या इकडं आंधन पद्धत असेल तर कळेल वऱ्हाडी आल्यानंतर तिला ज्यावेळेस जात असताना पाठवत असताना 200-300ची साडी देऊन चालत नाही तर मग ती नाव ठेवते काय पोत्र दिलं म्हणते पोत्र आहे काय साडी आहे का निदान 400ची तरी द्यायची म्हणून तुम्हाला नाव ठेवते अरे 500 रुपये एका साडीला लागतात तुम्ही जर 7-8 महिने साडी न घेता त्याच साड्या त्याच जीवन समर्पित केलं तर एका वर्षाच्या खर्चात तुम्ही गोवर्धनाची परिक्रमा करू शकता पंढरपूर करू शकता फक्त 2-3 वेळे 2-4 हजारात जाणं येणं होतो जास्त खर्च लागत नाही इथून जर वाशिमवरून बसलं तर डायरेक्ट मथुरेला उतरतात 300 रुपये तिकीट आहे फक्त वाशिमवरून बसलं ना आमच्या वाशिमवरून डायरेक्ट ट्रेन आहे डायरेक्ट मथुरे 2 दिवस राहायचं 1000 रुपये खर्च होईल 2000 खर्च अरे कधीतरी आपण आपल्या तीर्थयात्रा करा गोवर्धन पहा वृंदावन पहा काय भक्ती आहे तिकडे काय लोक राहतात तिकडे हा वृंदावन की महिमा प्यारे